मी प्रदीप फराटे, महाराष्ट्र राज्य कृती समिती सदस्य पुणे शहर. मी सांगलीमध्ये रिक्षा धंदा करतो आणि माझी मुलगी सोनाली फराटे ही वय दिनांक आत्ता रनिंग 28 आहे आणि 17 सालामध्ये तिला जो त्रास होत होता तो कारण की तिच्या डोक्या फिट आली होती. घरी बसल्या आम्ही डॉक्टर ससेना दाखवलं. ससेने ते औषध चालू केला, स्कॅनिंग केल्याने सांगितलं की तिला कमी कमी 8 वर्ष औषध घ्यायला लागते. मी चालू केले, औषध घेतली. त्यातून त्यांनी अगदी गोळ्या दिल्या. त्या गोळ्या 25 mg पासून 500 mg पर्यंत नेल्या. तिथून रिटर्न मागे आणल्यानंतर जो त्याच्या गोळ्याचा साईड इफेक्ट झाला. ते साईड इफेक्ट झाल्यानंतर मी डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर मुलगी अंगात फुगायला आणि याला काय करायचं आणि ब्लिडिंग वाढलं म्हणलं त्याला. आता मासिक पाळी ब्लिडिंग फार वाढली, कंटिन्यू थांबणार. ते म्हणले तुम्ही असं करा, आपल्या मिशनमध्ये तर त्यांचा मिशनमध्ये दवाखाना होता. ते म्हणले लेडीज डॉक्टर दाखवा. त्यांनी औषध दिली. ब्लिडिंग रोज होत होतं? हो, रोज होत होतं. रोज कंटिन्यू व्हायचं. थोडं वाढत झालं. मग ते मी तिथे मिशन हॉस्पिटलमध्ये दाखवलं. ते म्हणली आम्ही औषध दिलं, ते औषध तुम्ही घ्या म्हणले. पण ते तुम्हाला जे औषध तुम्ही दिले सचिन डॉक्टरना त्यांच्याकडे त्यांचा साईड इफेक्ट झाला आहे. ते पण त्यांची फीट कमी झाली. महत्त्वाचं काय, फीट कमी झाली पण ते दुसरा उद्योग वाढला परत. मग त्यांना आता काय करायचं म्हणते म्हणलं बाहेर बघा तुम्ही आमच्याकडे आम्ही दिले. मग डॉक्टर लेडीज दाखवलं, आयुर्वेदिक झाली, होमिओपॅथिक झाली. आज वैतमून 8 वर्षे कंटिन्यू औषध गेली. मी शेवटी कंट्रोल म्हणून आता काय करायचं विचार करत बसलो होतो. बसल्यावर लक्षात आलं बा आपला हा खोबा दुखत होता. तेव्हा डॉक्टर पाटीलच्या गेलो होतो वाळगावमध्ये. मला एकाने पत्ता दिला, तिथे भेटलो, त्यांना चर्चा केली. ते मला असं म्हणलं माझा खोबा 2 महिन्यात तिने कवर केला. आमचे शिक्षक आले, बंधू पालक म्हणजे आपोआप कमरत त्रास होतो. मग तुम्ही जावा, पाटील डॉक्टरांनी वाळगावात आहेत, त्यांच्याकडून तुम्ही औषध घ्या म्हणलं. त्यांना बराच फरक पडल्यानंतर मग मध्ये 8 वर्ष गॅप पडला आमचा. आणि त्यानंतर 2019ला पूर आला, 2019ला. त्या पुरामध्ये त्यांचा दवाखाना पाण्यामध्ये तरंगावला. त्यामुळे त्यांनी शिफ्टिंग इस्लामपूरमध्ये केलं. तो मला माहीत नव्हतं ना. मग मी काय केलो, 23ला त्यांचा चेक करून गेलो ऑनलाईनवर. मग मला माहिती मिळाली बाबा ह्यांचं दवाखाना इस्लामपूरमध्ये आहे. मग आज जेव्हा उद्या करत 1 वर्ष तसं गेलं. 24ला मग काय विषय आला की चला त्यांच्या दवाखान्यातून विजिट द्या. मग ते गेलं. मग त्याला सांगितलं मला ओळख लागा म्हणलं मी माझ्या 1000 पेशंट येतात, मला कोणती ओळखणार म्हणले. राहू दे म्हणलं, मी सांगतो माझी पूर्व सूचना म्हणलं. मी रिक्षा द्यायला का असं मग तुमच्या पेशंट परवडत मला लक्षात आलं माझ्या म्हणले. मग त्याने म्हणले आता असं करा, काय प्रॉब्लेम काय नाही, माझ्या मुलीची प्रॉब्लेम सही दवा झाली, कंट्रोल आता. आणि शेवट तुमच्याकडे होतं काय बघा, नाही तर माझे पैसे घालायची ताकद नाही म्हणलं. म्हणजे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मुलगीला घेऊन या, रिपोर्ट घेऊन या, बघू म्हणले. मग रिपोर्ट सगळे बघितले. मग त्याने काही हिमोग्लोबिनच्या रक्त चाचण्या तपासायला सांगितले. त्यात बी आपले ते लॅबवाले अक्षरशः धुवाले प्रमाणाच्या बाहेर. म्हणलं तसं होणार नाही म्हणलं. मी 4-5 ठिकाणी आमच्या रिक्षा चालकांचं बोललं, मग एवढे आपले चाचणी किती पैसे होतात बघ म्हणले. कोणी 10,000 कोणी 12,000 मागितले. मग शेवटी आमच्यातला बंधू एक म्हणला, पाठीमाग कुपाडमध्ये आपल्या माणसाचं करते मला, तो 3,000 मुक्त केला. 10-15 कोटी 3 कोटी त्यातून त्यात पैसे वाचवत आलो. मग त्यानंतर पाटील सरांना म्हणलं माणसं आपली आहेत कुपाड म्हणले, तिथं पाठवत जाऊ मग त्या तपासायला, बाहेर कुठे पैसे वाढण्यापेक्षा म्हणलं. मग ते असं करून त्या मुलगीला त्यांचं ट्रीटमेंट चालू केलं. 3 महिन्यात पूर्ण होत आलं. आता 4थ्या महिन्यात चालू कंप्लीट क्लिअर होत झालेलं आहे. आणि आता मी काय म्हणतो, असं जर कोणा आजार असेल तर त्यांनी अवश्य इस्लामपूरला टेस्ट हे द्यावं, विजिट द्यावी. मग जेवढा जुना आजार असेल तर ते कव्हर करू शकतात. मला काय वाटले फक्त ऑर्थोपेडिक असतील, हे ऑर्थोपेडिक नाही ते सार्वजनिक पेडिक आहेत. आणि ते कुठलाही आजार असेल ते कव्हर करू शकतात. एवढं मला म्हणायचं आहे. धन्यवाद.